विषय मराठी वर्ग 8 कवी आणि कविता अभ्यासपूरक उपक्रम। प्रिय विद्यार्थ्यांनो, आजच्या तासिकेत आपण कवी आणि कविता याविषयी जाणून घेणार आहोत। जेव्हा आपण अभ्यास म्हणून कविता शिकतो तेव्हा कवितेच्या अर्थाचा खूप ताण जाणवतो, पण हीच कविता जेव्हा आवड म्हणून शिकली जाते तेव्हा तिचा अभ्यास खूप सोपा होतो। कवितेचं नातं जगण्याशी जोडलं तर कविता आपण कधीच विसरू शकत नाही। बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय अशा शालेय जीवनाच्या विविध टप्प्यांवर कविता वेगळे वळण घेते आणि आपले जीवन आशयाने समृद्ध करते। त्यानंतर हीच कविता अंगाई गीत, बालगीत, बडबडगीत, श्लोक, अभंग, चित्रपटगीत व मालिकांचे शीर्षक गीत या रूपाने जीवन प्रवासात सतत आपल्या सोबत असते। विद्यार्थी मित्रांनो, आज मी काही नामवंत कवींचा व त्यांच्या कवितांचा परिचय इथे देणार आहे की ज्यामुळे आपले लिखाण सुधारेल तसेच वक्तृत्वही सुधारेल। ज्याप्रमाणे सुविचारांचे आपल्याला महत्त्व वाटते, अगदी त्याचप्रमाणे कवितांचा उपयोग लेखन प्रकारात, भाषणात करून आपण आपले लिखाण आणि वक्तृत्व शैली प्रभावी करू शकतो। सर्वप्रथम आपले कवी आहेत कुसुमाग्रज। मराठी भाषा दिवस हा ज्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो असे कविवर्य कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912, मृत्यू 10 मार्च 1999। कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन, साहित्याचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठीतील पहिले कवी व दुसरे साहित्यिक। लेखनशैली सामाजिक अन्याय, विषमता यावर त्यांनी आपल्या लिखाणातून कठोर टीका केली। कुसुमाग्रजांची कणा ही कविता युवकांना स्फूर्ती देणारी आहे। विद्यार्थी मित्रांनो, कणा ही कविता नीट ऐकूया आपण। ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेरवाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतोय, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा। विद्यार्थी मित्रांनो, या कवितेतून विद्यार्थ्यांचा स्वाभिमान आणि कठीण परिस्थितीत आपल्याला योग्य मार्गदर्शन कोण करू शकणार, तर फक्त शिक्षक हा त्याचा अढळ विश्वास यातून दिसून येतो। विद्यार्थी मित्रांनो, अवांतर वाचनासाठी मी तुम्हाला कुसुमाग्रजांच्या 2 कविता सुचवल्या आहे, त्याचं तुम्ही नक्की वाचन कराल। पहिली कवितेचं नाव आहे प्रेम कर भिल्ल्यासारखं आणि दुसरी कविता आहे गरजा जय जयकार क्रांतीचा। यानंतर आपले दुसरे कवी आहेत मंगेश पाडगावकर। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, किंवा भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, तसेच शुक्रतारा मंदवारा यासारख्या एकापेक्षा एक लोकप्रिय गाण्यांचे गीतकार ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म 10 मार्च 1929 रोजी कोकणातील वेंगुर्ले येथे झाला। अनेक कवितांची गाणी झाल्याने साहित्यासोबतच संगीत क्षेत्रातील त्यांचं योगदानही मोठं आहे। भावकविता, बालगीते, गझल, सामाजिक उपरोधपर कविता, बोलगाणी आणि विडंबन अशा विविध साहित्य प्रकारातून त्यांनी रसिकांना समृद्ध केले। विद्यार्थी मित्रांनो,
इयत्ता पहिलीला असलेली त्यांचं वेडं कोकरू या कवितेचं वाचन आपण इथे करणार आहोत. वेडं कोकरू. वेडं कोकरू खूप थकलं, येताना घरी वाट चुकलं. अंधार बघून भलतंच भ्यालं, दमून दमून झोपेला आलं. शेवटी एकदा घर दिसलं, वेडं कोकरू गोड हसलं. डोकं ठेवून गवताच्या उशीत हळूच शिरलं आईच्या कुशीत. मित्रांनो, कवितेचा आनंद छोट्या मुलांपर्यंत मंगेश पाडगावकरांना पोचवता आला. मुलांच्या अगदी भावविश्वात डोकावणारी कविता, आणि हेच त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य. अवांतर वाचनासाठी मी तुम्हाला काही कविता सुचवत आहेत पाडगावकरांच्या. सांगा कसं जगायचं, नक्की वाचाल. दुसरी आहे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. तिसरी कविता आहे, आजोबांच्या खोलीत आता धुक धुक धुक. नंतरची कविता आहे, आता उजाडेल. आणखीन एक कविता दिली आहे मी, दार उघड चिवताई. या कविता तुम्ही नक्की अभ्यासा. आपल्या नंतरच्या कवयित्री आहेत बहिणाबाई चौधरी. घरातील आणि शेतातील कामे करता करता काव्य सुचले आणि ते काव्य अजरामर ठरले. बहिणाबाईंच्या काव्यातून आपल्याला निसर्ग भेटतो, नात्या नात्यातील परस्पर संबंध जाणवतो. उपदेशाचे देशी बोल, बोलीभाषेची नानाविध सुंदर वळणे आणि कवितेतील सहजपणा शब्दातून जाणवतो. निरक्षर असूनही भाषेची उपजत जाण, तसेच सोप्या शब्दात मोठा गर्भित अर्थ ही त्यांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये. बहिणाबाईंची अतिशय प्रसिद्ध कविता आपण इथे घेत आहोत. अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता लक्षपूर्वक ऐका. पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलांमध्ये जीव जीव झाडाले टांगला. सुगरीनं सुगरीनं अशी माझी रे चतुर, तिले जन्माचा संगती मिळे गण्या गंप्या नर. खोपा इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देखरे मानसा. तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तुला देले रे देवानं 2 हात 10 बोट. बघा काय सांगतात बहिणाबाई या कवितेतून. एक आई आपल्या पिलांसाठी काय काय करते याचे उत्तम चित्रण तर या कवितेत केलेलेच आहे. पण पाखराची कारागिरी जरा देखरे मानसा, तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ, आणि तुला दिले रे देवानं 2 हात 10 बोट. या कवितेच्या ओळींमधून या कवितेच्या ओळीमधून तिने मानवालाही उपदेश केलेला आहे. अवांतर वाचनासाठी पुन्हा सुप्रसिद्ध कविता मी बहिणाबाईंच्या तुम्हाला देते आहे, त्या नीट अभ्यासा. अरे संसार संसार आणि माय म्हणता म्हणता. ठीक आहे. यानंतर आपले कवी आहेत विंदा करंदीकर. त्यांचं पूर्ण नाव आहे गोविंद विनायक करंदीकर. विंदा या टोपण नावाने त्यांनी लेखन केलं आहे. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे हे दुसरे कवी व तिसरे साहित्यिक. विंदांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य, कोमलता, गांभीर्य आणि मिस्किलपणा आढळतो. त्यांची कविता कधी चित्रमयी तर कधी कोड्यात बोलते. ती एकाच वेळी रसिकास आकर्षून घेते आणि गोंधळूनही सोडते. अतिशय प्रसिद्ध अशी यांची कविता आपण ऐकूया. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. बघा, हिरव्या पिवळ्या माळाकडून काय घ्यायचं आहे? शाल घ्यायची आहे. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यायची आहे. वेड्यापिशा ढगांचे काय घ्यायचे आहेत? आकार. आणि रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यायचे आहेत. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ, तसेच
भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ. शेवटी विंदा काय म्हणतात? देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. बघा, देणाऱ्याचे हात हे दानशूर वृत्तीचं प्रतीक आहे. दातृत्वाचा गुण घ्यावा हे यातून विंदांनी सूचित केलेलं आहे. अवांतर वाचनासाठी त्यांच्या अतिशय प्रसिद्ध कविता, अतिशय सुंदर कविता मी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. सब घोडे 12%. दुसरी कविता आहे माझ्या मना बन दगड. आणि तिसरी कविता आहे ए वढे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, या कविता आंतरजालावर उपलब्ध आहेत आणि त्या तुम्ही सर्च करायच्या आहेत आणि त्यांचा आस्वाद घ्यायचा आहे तुम्हाला. नंतर अतिशय प्रसिद्ध कवी गदिमा, त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हटलेलं आहे. गजानन दिगंबर माडगुळकर, कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, अभिनेते आदी अनेक कलाप्रांतात एकाच वेळी लीलया संचार करणारे. गदिमा हे अष्टपैलू कलाकार होतेच, मात्र त्यांचं व्यक्तिमत्व बहुपेडी होतं. त्यांच्या या विविध छटा चिमटीत पकडून ठेवणं शक्यच नाही. ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे. ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे. माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. विद्यार्थी मित्रांनो, शब्दप्रभू गदिमांच्या या ओळी हीच त्यांची यथार्थ ओळख. त्यांची अतिशय प्रसिद्ध कविता आपण इथे घेतलेली आहे. कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, वर घाली तो धपाटा आत आधाराचा हात. आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी, ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी. घट जाती थोरा घरी, घट जाती राऊळात, कुणी चढून बसतो गाव गौरीच्या मस्तकी, कुणी मद्यपात्र होतो राव राजाच्या हस्तकी. आव्यातली आग नाही पुन्हा कुणी आठवत, कुणी पूजेचा कलश, कोणी गोरसाचा माठ, देता आकार गुरुने ज्याची त्याची लाभे वाट. घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञात. अतिशय सुंदर कविता आहे. गुरुचं महत्त्व या घटाच्या माध्यमातून, कुंभाराच्या माध्यमातून कवीने इथे आपल्याला स्पष्ट करून दिलेला आहे. या कवितांचा आनंद तुम्हाला घ्यायचाच आहे. त्यानंतर अजरामर ठरलेलं गीत रामायण तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे. नंतर अतिशय सुंदर कविता काय वाढले पानावरती. पंचपक्वान्नाचं ताटात कशी पद्धतीने मांडणी केलेली आहे हे वर्णन या कवितेत आलेलं आहे. अतिशय सुरेख कविता आहे. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, ही पण अतिशय प्रसिद्ध कविता तुम्हाला नक्की ऐकायची आहे, वाचायची आहे. नंतर आपले कवी आहेत सुरेश भट. सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला, त्यामुळे त्यांना गझल सम्राट असे मानाने संबोधले जाते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती, त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. प्रदीर्घ काळ नागपुरातच त्यांचं वास्तव्य होतं. उषक काल होता होता ही अतिशय प्रसिद्ध कविता सुरेश भटांची आपण ऐकूया. उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर काळात जे जनमानसाला अपेक्षित होते तसे न घडता विपरीत घडत आहे. अशा परिस्थितीवर या कवितेद्वारा सुरेश भटांनी बोट ठेवले. सध्याचा हा जो काळ आहे हा आपल्या साऱ्यांच्या परीक्षेचा काळ आहे, तसा तो आपल्या आयुष्याची नव्याने मांडणी करायला शिकवणारा देखील काळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, अवांतर वाचनासाठी सुरेश भटांच्या 2 कविता मी तुम्हाला देत आहे. रंग माझा वेगळा आणि दुसरी कविता आहे लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण
कवी आणि कविता या अभ्यासपूरक उपक्रमात मराठीतील नामवंत कवींची व त्यांच्या कवितांची ओळख करून घेतली. बघा, पाठ्यपुस्तकातील कविता आपण अभ्यासाला असतात म्हणून अभ्यासतोच, पण एक उपक्रम म्हणून जर आपण घेतलं तर इतर कवितांचं सुद्धा वाचन करण्याची संधी आपल्याला या निमित्ताने मिळते. या कवींनी आपल्या कवितेतून सांगितलेला अर्थ आपल्याही जीवनात मार्गदर्शक ठरो हीच शुभेच्छा. धन्यवाद.